कोणताही क्लास न करता तयार केलेला हा केक आणि एवढे सगळे ऑर्डर घेत होते आणि अचानकच मी सगळ्या कॅन्सल केल्या आणि ऑर्डर घ्यायच्याच बंद केल्या. आता ते कशामुळे तर सांगते तुम्हाला. आता त्या अगोदर सांगते, 3.5-4 वर्षानंतर मी हा पहिल्यांदा केक तयार करायला घेतला. 3.5-4 वर्षाखाली रोजचेच एवढे केक तयार करत होते की आता सांगूच नाही. दिवस माझा त्याच्यात कुठे जात होता हे कळतच नव्हतं आणि शिकलेच होते खरं तर मुलांसाठी आणि शिकायला एकही रुपया अजिबात खर्च केला नव्हता. कारण युट्यूब चॅनललाच मी माझ्या गुरु मानलेलं होतं आणि तिथूनच मी केक तयार करायला शिकले होते आणि कॉन्फिडन्सने सगळं सामान आणलं आणि तयार करायला घेतले. लॉकडाऊन पडलं आणि त्याच्यामध्ये खूप सारे माझे केक सेल झाले. आता पोरांसाठी मी तयार करायला शिकले होते, पण त्यांची आवड एवढी होती की रोजही मी केक तयार करत होते आणि रोजही ते तितकाच खात होते. म्हणलं आता ही आपल्या थोड्या फायद्यासाठी त्यांचं जास्त नुकसान व्हायले म्हणून मी सगळ्या ऑर्डर घ्यायच्या थांबून टाकल्या आणि ऑर्डर घ्यायच्या सोडून दिल्या. हेच माझं मुळात कारण होतं केक करायचं सोडून द्यायचं. तर आता इथे सांगते की खूप वर्षानंतर मी केक तयार करायला घेतला. जवळपास 3.5 वर्षानंतर पायनॅपल फ्लेवरचा मी केक तयार करायला घेतलेला आहे. हात थरथर करत होते, पण कसं आहे ना, एकदा कला माणसाला आली की ती माणूस कधीच विसरत नसतो. हातात जरी थरथरापणा असला तर कॉन्फिडन्स माझा तेव्हा जेवढा होता तेवढाच आज सुद्धा आहे. पण फिनिशिंगमध्ये आता तुम्हाला सांगते, कलर माझे ते जे होते अगोदरचे ते खूप छान कलर होते, डार्क होते. थोडाही टाकलं की डार्क कलर येत होता. हे कलर मी जे मार्केटमधून आणले ना, तर अजिबातच ते कलर डार्क नाही आहेत. डुप्लिकेट कलर असल्यासारखे वाटत होते आणि त्याच्यामध्ये अशी व्यवस्थितपणा नव्हता त्या कलरमध्ये. त्यामुळे मग मला ती फिनिशिंग पण आवडली नाही आणि काहीच नाही. पण तुम्हाला हा केक कसा वाटला आणि तुम्हाला आवडला का किंवा मला आला का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे जे पानं तयार केले त्याचे असे छान ग्रीन कलर असतात तर किती सुंदर उठून दिसलं असतं. आता हेच एक मला थोडासा खंत होती. पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.